नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या माध्यमातून मोठा दिलासा, एक मोठी पुष्टफळ देण्यात आलेली आहे आणि यांच्या संदर्भात अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज 1 जानेवारी 2025 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे बैठक पार पडली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी 2 अतिशय मोठे असे महत्त्वपूर्ण बदल म्हणजे निर्णय घेतलेले आहे, ज्यामध्ये पीक विमा योजना आणि खतावरील अनुदान दोन्ही बाबतीत मंजुरी देण्यात आलेली आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून नवीन तरतुदीसह नवीन सुधारणासह प्रधानमंत्री फसल विमा योजना अर्थात प्रधानमंत्री पीक विमा योजना यांच्याबरोबर वेदर बेस्ड हे पुढील वर्षासाठी राबवण्यात मंजुरी देण्यात आलेली आहे. यांच्यामध्ये काही नवीन बदल आलेले आहेत आणि काही राज्यांचा समावेश करून 2025-26 पर्यंत या नवीन मधला सही योजना राबवण्यात मंजुरी दिलेली आहे आणि यांच्या अंतर्गत दिल्या जाणाऱ्या शासनाचा जो निर्णय भार असेल, जो हिस्सा असेल, यांच्यासाठी 69,000 कोटी रुपयाची तरतूद देखील करण्यात आलेली आहे. याचबरोबर आपण जर पाहिलं तर सध्या चर्चेत जाणार आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा जाणार आहे म्हणजेच खताचे भाव. यापुढे सुद्धा आपण अपडेट घेतलं होतं की खताचे भाव वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं होतं आणि सहजिंकता शेतकऱ्यांना रोज देखील निर्माण झाला होता. यांच्यामध्ये आपण जर पाहिलं तर DAPचे 1350चे असलेले बँक हे 1570 रुपयात करण्यात आलेली आहे. याबाबत प्रकाशित करण्यात आलेले आहे. यांच्यामध्ये आता केंद्र शासनाच्या माध्यमातून दिला जाणार अनुदान हे पुढील आदेश येईपर्यंत लागू राहणार आहे. याचबरोबर DAPच्या खतासाठी दिलं जाणाऱ्या अनुदानावरती प्रतिज्ञा 3,500 रुपयांचे दिलं जाणार अतिरिक्त अनुदान हे सुद्धा पुढील आदेश येईपर्यंत लागू राहणार आहे. अर्थात ते DAPचे 1350 रुपयाला मिळणारे 50 किलोची बॅग ही आता त्याच भावामध्ये विकली जाणार आहे. यामुळे कुठल्याही प्रकारची आता खताच्या भावामध्ये वाढ होणार नाही आहे. त्यामुळे खताचे भावही येतात, त्यामुळे चिंता दूर झाल्याचे शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा असणार आहे. याचबरोबर पुढील आर्थिक वर्षामध्ये सुद्धा प्रधानमंत्री पीक विमा योजना सुद्धा राबवली जाणार आहे, तर त्यांच्या संदर्भातील मार्गदर्शन सुद्धा लवकरात लवकर निर्गमित केल्या जाणार आहे. त्याचबरोबर डिटेल असा एक नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी माझ्या चॅनलच्या माध्यमातून आपण आणणार आहे. अशाच नवीन अपडेटसाठी व माहितीसाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.